नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेअर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड, गुंतवणूकदारांचं डीमॅट खातं असणं आवश्यक असतं। छोट्या रकमेनं शेअर खरेदी करून भांडवल बाजारामध्ये उतरू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक म्हणजेच सेबी यांनी वैयक्तिक प्राथमिक सर्व्हिस डीमॅट खात्यातील मर्यादा ही वार्षिक 10 लाख रुपये आता वाढवलेली आहे। सध्याची मर्यादा या खात्यासाठी फक्त 2 लाख रुपये एवढीच होती। यासाठी सेबीनं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। वार्षिक वाढीव मर्यादा प्राथमिक सर्व्हिस डीमॅट खात्यासाठी 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे। प्राथमिक सर्व्हिस डीमॅट खात्यातील मर्यादा 2 लाखांवरून 10 लाख रुपयांवरती आता नेण्यात आली आहे। याचा अर्थ संबंधित डीमॅट खातेधारकाला एका आर्थिक वर्षामध्ये 10 लाख रुपयापर्यंतचे रोखे व्यवहार करता येतील, असं सेबीनं एका परिपत्रकामध्ये नमूद केलं आहे। प्राथमिक सर्व्हिस डीमॅट खात्यातील व्यवहार ही रकमेची मर्यादा वाढवल्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना रोखे व्यवहार अधिक प्रमाणात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असं सेबीचं म्हणणं आहे। प्राथमिक सर्व्हिस डीमॅट खात्यामध्ये 4 लाख रुपयांचा पोर्टफोलिओ असेल तर त्या खात्यासाठी देखभाल शुल्क लागू होणार नाही। 4 लाख ते 10 लाख रुपये पोर्टफोलिओ असेल तर देखभाल शुल्क फक्त 100 रुपये एवढंच आकारलं जाऊ शकतं। समजा या गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ 10 लाख रुपयांवर गेला तर आपोआपच प्राथमिक सर्व्हिस डीमॅट खात्याचं रूपांतर नियमित डीमॅट खात्यामध्ये होईल, असं सेबीनं सांगितलंय। प्राथमिक डीमॅट खातं सेबीनं 2012 मध्ये आणलं होतं। त्यावेळी या खातेधारकाला वार्षिक 2 लाख रुपयांचे रोखे व्यवहार करण्याची मुभा त्यामध्ये होती। प्राथमिक सर्व्हिस डीमॅट खातं असल्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना द्यावं लागणारं डीमॅट शुल्क सेबीला कमी करता आलंय। एकमेव डीमॅट खातं उघडलं किंवा या गुंतवणूकदाराचं फक्त स्वतःचं एकच डीमॅट खातं असेल तरच याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त डीमॅट खाती वापरण्यापेक्षा एकच डीमॅट खातं वापरावं। जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आजच गुंतवणुकीचा शुभारंभ करा। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।